सर्वांचं स्वागत आहे. आज आपण खूप महत्त्वाच्या विषयावर चर्चा करणार आहोत, जो तुमच्या करिअरसाठी आणि भविष्यासाठी अतिशय गरजेचा आहे. चला तर मग सुरू करूया. स्लाइड 1. तर विद्यार्थ्यांनो, स्क्रीनवर तुम्हाला दिसत असेल, आजचा आपला विषय आहे रोजगार कौशल्ये म्हणजेच एम्प्लॉयबिलिटी स्किल्स, मॉड्यूल 1.1. आज आपण 21व्या शतकात करिअरमध्ये यश कसं मिळवायचं याचे फंडे शिकणार आहोत. हा आपला कंप्लीट स्टडी गाईड असणार आहे, त्यामुळे लक्ष देऊन ऐका बरं का. स्लाइड 2. आता आपण दुसऱ्या स्लाइडवर आलोय. आजच्या या प्रकरणाची उद्दिष्ट काय आहेत? तर रोजगार कौशल्य म्हणजे नक्की काय हे समजून घेणं, तांत्रिक कौशल्ये म्हणजेच हार्ड स्किल्स आणि रोजगार कौशल्ये म्हणजेच सॉफ्ट स्किल्स यातला मुख्य फरक ओळखणं आणि 21व्या शतकात कामाच्या ठिकाणी कोणती कौशल्ये लागतात हे शिकणं. मित्रांनो, लक्षात ठेवा, आजच्या काळात फक्त पुस्तकी ज्ञान पुरेसे नाही. नोकरी मिळवण्यासाठी, ती टिकवण्यासाठी आणि प्रगती करण्यासाठी तुमचा दृष्टिकोन नेहमी सकारात्मक म्हणजेच पॉझिटिव्ह ॲटिट्यूड असायला हवा. पुढची स्लाइड बघा. आता प्रश्न पडतो, रोजगार कौशल्य म्हणजे नक्की काय? व्हॉट आर एम्प्लॉयबिलिटी स्किल्स? सोप्या भाषेत सांगायचं झालं तर ही अशी कौशल्ये आहेत जी तुम्हाला फक्त एक कर्मचारी नाही तर एक चांगला आणि उत्कृष्ट कर्मचारी बनवतात. यामध्ये तुमचं वागणं कसं आहे, तुम्ही इतरांशी कसं बोलता, सहकाऱ्यांना किती समजून घेता आणि कठीण प्रसंग आल्यावर तुम्ही योग्य निर्णय कसे घेता, या सर्व गोष्टींचा समावेश होतो. स्लाइड 4 कडे लक्ष द्या. 21व्या शतकातील कौशल्ये, 21st सेंचुरी स्किल्स. आजचं जग वेगाने बदलत आहे. इथे आपला मंत्र असायला हवा, अपडेट और आउटडेट, म्हणजे एक तर स्वतःला अपडेट करा, नाहीतर तुम्ही मागे पडाल. यामध्ये 3 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. 1. डिजिटल साक्षरता म्हणजेच तंत्रज्ञानाची माहिती असणं. 2. ॲडॅप्टेबिलिटी म्हणजे नवीन तंत्रज्ञान आणि बदल लवकर स्वीकारण्याची तयारी. 3. क्रिएटिव्ह थिंकिंग म्हणजेच नेहमी काहीतरी नाविन्यपूर्ण विचार करणं. स्लाइड 5. ही स्लाइड खूप महत्त्वाची आहे. हार्ड स्किल्स आणि सॉफ्ट स्किल्समधला फरक. तांत्रिक कौशल्ये म्हणजेच विशिष्ट काम करण्यासाठी लागणारं तुमचं ज्ञान, उदाहरणार्थ टायपिंग, कोडिंग किंवा मशीन चालवणं. आणि रोजगार कौशल्ये म्हणजे लोकांशी संवाद साधण्याची आणि परिस्थिती हाताळण्याची क्षमता, उदाहरणार्थ टीमवर्क, वेळेचं व्यवस्थापन. थोडक्यात सांगायचं झालं तर मुलाखत मिळवण्यासाठी हार्ड स्किल्स लागतात, पण ती नोकरी टिकवण्यासाठी आणि प्रमोशन मिळवण्यासाठी सॉफ्ट स्किल्सचीच गरज असते. स्लाइड 6. स्लाइड 6 मध्ये आपण पाहतोय द इक्विलिब्रियम म्हणजेच कौशल्यांचा समतोल. जसा तराजू असतो ना, तसाच. एका पारड्यात तांत्रिक कौशल्ये जी नोकरी मिळवण्यासाठी आहेत आणि दुसऱ्या पारड्यात रोजगार कौशल्ये जी नोकरी टिकवण्यासाठी आहेत. यशस्वी करिअरसाठी या दोन्ही गोष्टींचा योग्य समतोल असणं अत्यंत गरजेचं आहे. आता तुम्ही म्हणाल, सर हे आत्मसात कसं करायचं? तर स्लाइड 7 मध्ये याची 4 स्टेप प्रोसेस दिली आहे. 1. स्वतःचे मूल्यमापन म्हणजेच सेल्फ असेसमेंट. आधी ओळखा की तुम्हाला काय येतंय आणि काय शिकायचं आहे. 2. तांत्रिक कौशल्ये शिका म्हणजेच लर्न हार्ड स्किल्स. 3. रोजगार कौशल्ये विकसित करा म्हणजेच जसं संवाद, संघकार्य. 4. प्रत्यक्ष वापर, ॲप्लिकेशन ॲट वर्कप्लेस. कामाच्या ठिकाणी या दोन्हीचा समतोल राखून बेस्ट परफॉर्मन्स द्या. स्लाइड 8. स्लाइड 8 वर 2 मुख्य संकल्पना आहेत, संवाद आणि संघकार्य. संवाद कौशल्य म्हणजे फक्त बोलणं नाही, तर आपले विचार स्पष्ट सांगणं आणि इतरांचं म्हणणं शांतपणे ऐकून घेणं. स्पष्ट संवादामुळे गैरसमज टळतात. आणि संघकार्य म्हणजे काय? तर मोठे मोठे प्रोजेक्ट्स आपण एकटे पूर्ण करू शकत नाही. तिथे मीपेक्षा माझी टीम महत्त्वाची असते. स्लाइड 9. स्लाइड 9 बघा. अजून 2 महत्त्वाची कौशल्ये, वेळ आणि समस्या निवारण, टाईम अँड प्रॉब्लेम सॉल्व्हिंग. वेळेचं व्यवस्थापन केल्यामुळे कामं वेळेवर होतात, ताण कमी होतो आणि तुमची उत्पादकता वाढते. आणि प्रॉब्लेम सॉल्व्हिंग म्हणजे काय? तर कामात अचानक अडचण आलीच तर घाबरून न जाता किंवा चिडचिड न करता शांतपणे त्यावर उपाय शोधण्याची क्षमता. आता स्लाइड 10 वर येऊया. कामाच्या ठिकाणी काही नियम असतात, ज्यांना आपण वर्कप्लेस एथिक्स म्हणतो. ही लक्ष्मण रेषा कधीही ओलांडायची नाही. डू नॉट क्रॉस. 1. व्यावसायिक आदर म्हणजेच प्रोफेशनल रिस्पेक्ट. वरिष्ठांचा आणि सहकाऱ्यांचा नेहमी आदर करा. 2. स्पष्ट संवाद.
नेहमी नम्र भाषेत बोला आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे माहितीची सुरक्षितता, डेटा प्रायव्हसी. कंपनीची कोणतीही गुप्त माहिती बाहेर कोणालाही सांगायची नाही. स्लाइड 11. आपल्याला धोके सांगते. समजा तुमच्याकडे सॉफ्ट स्किल्स नसतील तर काय होईल? संवादाचा अभाव राहील, कामाच्या ठिकाणी सतत संघर्ष किंवा वाद होतील, तुमच्या कामाचा दर्जा घसरेल, तुम्हाला मानसिक ताणतणाव येईल, तुमचं आर्थिक नुकसान होईल आणि सर्वात भयंकर म्हणजे तुम्ही तुमची नोकरीही गमावू शकता. जॉब लॉस. त्यामुळे ही कौशल्य खूप गरजेची आहेत. स्लाइड 12 मध्ये आपण ॲनाटॉमी ऑफ कॉन्फ्लिक्ट म्हणजेच संघर्ष आणि तणावाची कारणे आणि उपाय पाहणार आहोत. कारण काय असतं? एकमेकांचं न ऐकणं आणि रागावर नियंत्रण नसणं. याचा परिणाम काय होतो? ऑफिसमध्ये नकारात्मक वातावरण तयार होतं, कामाचा वेग मंदावतो आणि तुमचं प्रमोशन थांबतं. यावर उपाय, प्रिव्हेन्शन काय आहे? तर स्वतःच्या संवाद कौशल्यात सुधारणा करा, सकारात्मक दृष्टिकोन ठेवा आणि कोणताही वाद शांतपणे चर्चा करून सोडवा. स्लाइड 13 अतिशय सुंदर आहे. द कम्प्लीट प्रोफेशनल कसा असतो? तुमची तांत्रिक कौशल्ये म्हणजेच हार्ड स्किल्स हा तुमचा पाया म्हणजे फाउंडेशन आहे. रोजगार कौशल्ये म्हणजे सॉफ्ट स्किल्स हे तुमचं उत्प्रेरक म्हणजे यशाचा वेग वाढवणारी गोष्ट आहे. आणि व्यावसायिक नियम म्हणजे वर्कप्लेस एथिक्स ही तुमची बाउंड्री आहे. जेव्हा या तिन्ही गोष्टी एकत्र येतात तेव्हाच खऱ्या अर्थाने तुमच्या यशाचा मार्ग तयार होतो. केवळ पदवी तुम्हाला मुलाखतीपर्यंत पोचवेल, पण तुमचा सर्वांगीण विकास म्हणजेच हॉलिस्टिक डेव्हलपमेंट तुम्हाला आयुष्यात यशस्वी बनवेल. आणि आता शेवटची स्लाइड 14. ही तुमची तोंडी परीक्षेची तयारी, वायवा प्रेप आहे. प्रश्न 1. रोजगार आणि तांत्रिक कौशल्यात यात अधिक महत्त्वाचे काय? उत्तर: दोन्ही. तांत्रिक कौशल्य नोकरी मिळवून देतात आणि रोजगार कौशल्य ती टिकवून ठेवतात. प्रश्न 2. टीमवर्क का आवश्यक आहे? कारण मोठे प्रकल्प एकट्याने पूर्ण करणं शक्य नसतं. प्रश्न 3. 21व्या शतकातील 3 महत्त्वाची कौशल्ये कोणती? डिजिटल साक्षरता, प्रॉब्लेम सॉल्व्हिंग आणि क्रिएटिव्ह थिंकिंग. प्रश्न 4. सकारात्मक दृष्टिकोन का हवा? कारण कठीण परिस्थितीत हार न मानता काम करण्याची प्रेरणा यातूनच मिळते. तर मित्रांनो, आता तुम्ही एक्झाम रेडी आहात. मला खात्री आहे की आजचं हे सेशन तुम्हाला नक्कीच समजलं असेल. या सर्व कौशल्यांचा तुमच्या खऱ्या आयुष्यात नक्की वापर करा. ऑल द बेस्ट आणि थँक यू. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो.